आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास। शेतकऱ्याच्या कर्जमाफीची कृषी मंत्री बावनकुळे यांनी माहिती दिली आहे। सध्या सर्वेक्षण सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफीच्या दृष्टीने पावलं टाकली जातील अशी सध्याची परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना जर सरसकट कर्जमाफी दिली तर काय होईल? कृषी मंत्री म्हणतात, ज्याने शेतात घरे बांधली त्यांनाही कर्जमाफी द्यायची का, असा सवालही ते करतात। वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू। जाहीरनाम्यात आम्ही कर्जमाफीची घोषणा केली आहे। सध्या आम्ही लाडकी बहीण योजना व इतर विकास कामे करत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। आता बघूया कृषी मंत्री व अजित आर्थिक पवार दुर्बल लाडक्या बहिणीकरता योजना तयार केली, त्यावर धनदांडके लोक त्या ठिकाणी येणार आहे। जसं आता आम्ही विचार करतो आहे शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची, शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायचा संकल्पनामा देवेंद्र फडणवीसजी, अजित पवार आमच्या महायुती सरकारच्या संकल्पनाम्यामध्ये आहे। आणि आता सरसकट कर्जमाफी केली काय होणार? तेव्हा ज्यांनी फार्म हाऊस बांधलाय कर्ज घेऊन, ज्यांनी घर बांधलं मोठं अवाढव्य आणि कर्ज उचललं, त्यांची कर्जमाफी करायची काय? केली पाहिजे का त्यांची कर्जमाफी? आमच्या सरकारचं म्हणणं असं आहे, ज्या गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाची कर्जमाफी केली पाहिजे, त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे। याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी समिती तयार केली आहे, त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर एक एक शेतकरी तपासणार आहे, कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे। सरसकट कर्जमाफीनी धनदांडण्याचा लाभ झाला, गरीब माणसाचा लाभ नाही झाला। गरीब माणसं सुटून गेले, आर्थिक दुर्बल शेतकरी सुटले, अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकरी सुटले। आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी कर्जमाफी अल्प अत्यल्प भूधारक आणि ज्या शेतकऱ्याला खरी गरज आहे त्यांचीच झाली पाहिजे, म्हणून याचं सर्वेक्षण करून केलं पाहिजे। योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना। एक मिनिट ठेव का, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते बोलतो। जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू। आम्ही त्याच्यामध्ये ही गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे। आता आम्ही लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे। वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी, कशाला म्हणतात 20,000 कोटी? आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात। च्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी सांगतो योग्य वेळ आल्यावर आम्ही करू।